रोज 30-30 भाजी खाऊन कंटाळा आला आहे, काहीतरी चमचमीत खायचं आहे. चला तर माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवा. तर सगळ्यात आधी आपल्याला वाटण तयार करायचं आहे. गॅसवरती पॅन ठेवला, यामध्ये थोडंसं तेल घातलं, कांदा, टोमॅटो, आलं लसूण, काजू घातलेत आणि हे सगळं सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलं. यामध्ये लाल मिरच्या घातल्यात आणि हे वाटण तयार करून घेतलं. आता दुसरं वाटण तयार करूया. तर यामध्ये मी धने, तीळ, जिरं, याबरोबरच गरम मसाला घेतला आहे, लवंगा, काळी मिरी, दालचिनी, तमालपत्र, वेलची घेतली आणि 2 चमचे सुकं खोबरं घेतलं आहे. हे सगळं आता भाजून घ्यायचं आहे खरपूस असं आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आपली 2 वाटणं तयार झाल्यात. आता आपण भाजी बनवूया. सगळ्यात आधी भाज्या आपल्याला तेलावरती परतून घ्यायच्या आहेत. तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलं आहे आणि यामध्ये भाज्या घातल्यात. फ्लावर, गाजर, मटार, शिमला मिरची, फरसबी अशा भाज्या इथे मी घेतल्यात. भाज्या तेलावरती परतून घेतल्यात. आता इथे मी दुसरा पॅन गॅसवरती ठेवला. यामध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर घालायचं आहे. आता जे आपण कांदा आणि टोमॅटोचं वाटण केलं होतं ते यामध्ये घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. यानंतर दुसरं वाटण घातलं, ते सुद्धा परतून घेतलं. आता यामध्ये मसाले घालायचे. सुरुवातीला मीठ घातलं आहे, लाल तिखट घातलं, हळद आणि धनेजिरे पूड घालायचे यामध्ये आणि हे मसालेसुद्धा वाटणाबरोबर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. मसाले करपू नये म्हणून थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे. सगळं छान परतून घेतल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. एक उकळी काढायची आहे आणि यानंतर परतून ठेवलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत. सगळं एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे. गरम पाणी घालायचं आहे यामध्ये आणि एक उकळी काढायची आहे. भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. भाज्या छान शिजल्यात. आता यामध्ये पनीर घालायचं आहे. याबरोबरच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. यानंतर इथे मी कसुरी मेथी घालते आहे आणि थोडासा गरम मसाला घातला. पुन्हा 1 मिनटं शिजवून घेतली भाजी. तर मस्त चमचमीत अशी आपली व्हेज कोल्हापुरी तयार झाली आहे. वरून मी क्रीम घातले. नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.